मी डॉक्टर पूनम प्रशांत पाटील, नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची कन्या. आपल्याला माहितीच आहे की येणाऱ्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि नानासाहेबांनी आपल्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यांना स्वराज्य पक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष याची उमेदवारी जाहीर झाली आहे. बी फॉर्म मिळाला आहे आणि येणाऱ्या 29 तारखेला म्हणजे परवा मंगळवारी सकाळी 9 वाजता स्वतः छत्रपती राजे संभाजी येणार आहेत आपल्या इथे पाचोऱ्याला आणि त्यांची फॉर्म भरायला नानासाहेबांच्या राजेंच्या उपस्थितीमध्ये आपला फॉर्म भरला जाणार आहे. जवळजवळ पूर्ण पाचोरा आणि भडगाव तालुक्याला तात्यासाहेब हरिरावजी पाटील यांचं नाव ज्ञात आहे. ते जिल्हा नोकर बोर्डाचे पहिले अध्यक्ष होते आणि आमडद्याचं राजकारण हे जळगावमध्ये तेव्हा चालायचं, एवढं आमडद्याचं नाव होतं. नगरपालिका सुदगिरीचे संस्थापक चेअरमन होते. जळगाव जिल्हा बँकेचे जवळजवळ 25 वर्ष ते सदस्य होते आणि सभापती होते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती बसात कारखाना जो आज बंद पडला आहे, आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे त्याचे ते चेअरमन राहून चुकलेले. त्याच्यानंतर माझे काकाच म्हणजे अण्णासाहेब अशोक हरी पाटील हे सुद्धा बसाकाचे चेअरमन होते. त्यांनी कृपकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न केले आणि जी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तात्याबाबा चेअरमन होते तिथे तसेच अण्णा काका चेअरमन होते. त्याच्यानंतर जवळजवळ 15 वर्ष नानांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम पाहिले आणि नुसतं काम नाही बघितलेलं आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे, गरिबांचे प्रश्न, मग ते हे असतील हमाल मापाडी असतील त्यांचे प्रश्न सोडवण्याचे नानासाहेबांनी प्रयत्न केले. मला इतिहास तुम्हाला सांगावासा वाटतोय की 3 पंचवार्षिका नानासाहेबांच्या होत्या, 2 पंचवार्षिक नानांच्या होत्या आणि यावेळेसच्या इलेक्शनला माझी उमेदवारी होती सेनाक्यू मध्ये. पण ह्या तिन्ही उमेदवारींमध्ये पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त लीडने नानासाहेब यांचा विजय झालेला आहे. मग ते पॅनल कोणाचंही येऊ, म्हणजे सतीश बापूंचा जरी पॅनल विजयी झाला असेल तरी लीड नानासाहेबांना सगळ्यात जास्त होता. पॅनल आप्पांचा असेल तरी लीड नानासाहेबांना जास्त होता आणि नानासाहेबांनी सभापतीपद भूषवलेलं आहे. पाचोरा मार्केट असो, शेतकी संघ भडगाव असो, यामार्फत आपल्याला सांगायला आनंद होतो की शेतकी संघ जी नानासाहेबांच्या हाती जेव्हा अध्यक्षपद आलं तेव्हा दबगहीला गेली होती. 9 वर्ष नानासाहेबांनी अध्यक्षपद पाहिलं. आजूबाजूच्या शेतकी संघ तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. पाचोरा, ऐरोंडोल सगळीकडचा माल विक्रीला आपल्या भडगाव मधून जात होता. इव्हन 40गाव सारखा मोठ्या तालुक्याचा सुद्धा इथून माल विक्री जात होता. आणि जवळजवळ नानासाहेबांच्या कारकिर्दीत कोरोना नंतर 2 वर्षांपूर्वी कोळगाव इथे 50 लाखाचं गोडाऊन बांधले. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात आहे. आपण हे जे विकासाचं विजन आहे नानासाहेबांचं की शेतकऱ्यांचं, जनसामान्यांचं प्रश्न सोडवण्याचं, तेच नानासाहेबांचं माध्यम आहे. आणि आता ही उमेदवारी तुम्हाला वाटते की अचानक आली आहे, आतापर्यंत सोबत होते, हे सर्व बरोबर आहे. पण आता लोकांचा आग्रह झालाय. राजकारण तुम्हाला नवीन सांगायला नको काय चाललंय राजकारणात, किती पक्ष आहे, काय चाललंय, कोणी इकडून तिकडून जातंय. म्हणून काहीतरी आपल्या लोकांसाठी करायला पाहिजे. तालुक्यातील जे जनसामान्य लोक आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे. म्हणून नानांनी लोकांचे आग्रह असतात गणपतीच्या अगोदरच आपली घोषणा केली आणि तेव्हाच मतदारसंघात फिरायला चालू केले. नानासाहेबांना वेगळा परिचय द्यायची गरज नाही. मग ते पाचोऱ्याचे शेवटचे टोक असो, आंबेवडगाव की गुढे असो, नानासाहेबांचा परिचय गेल्या 25 वर्षापासून सगळ्यांना आहे. दुर्दैवाने अण्णांचं निधन झालं तेव्हापासून नाना भडगावमध्ये आले. पंचायत समिती असो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम केलंय. म्हणजे गाव पातळीमध्ये ग्रामपंचायत 25 वर्ष सांभाळण्याला नेतृत्वाला आपल्याला विधानसभेवरती पाठवायचंय. कारण त्यांना प्रश्न माहिती ना गावातले. एका शेतकऱ्याला जे आजही शेती करतात त्यांना आपण विधानसभेत पाठवलं तर नक्कीच शेतकऱ्याचं कुठेतरी शेतमालाला भाव मिळेल. आपला तालुका असा आहे की तिथे केळी आहे, लिंबू आहे, भरपूर आहे. आपल्याकडे उत्पन्न पण माल नाहीये, मालाला भाव नाहीये. प्रश्न खूप आहे. महिलांचे प्रश्न आहे, त्यांना 1500 रुपये नुसते अकाउंटला नकोय, त्यांना काहीतरी हाताला काम पाहिजे. आपल्या बंधूंच्या मार्फत मी भगिनींना पण एवढीच विनंती करेल की तुम्ही सर्व महिलांनी नुसत्या आयत्या पैशांवरती बाळगू नका. आपण आपले पाय, आपण सक्षम पाहिजे, स्वावलंबी पाहिजे. यासाठी नानासाहेबांना सहकार्य करा. तरुणांचे प्रश्न खूप आहे, बेरोजगारी खूप आहे. नक्कीच MIDC सारखे प्रश्न जर आपले सॉल्व्ह झाले, पाचोरा भडगाव मध्ये MIDC झाली तर किती रोजगार मिळतील. प्रश्न खूप आहे. नानासाहेबांचं आमडद्याचं विकासाचं विजन तुम्ही बघू शकता. आमडद्यामध्ये जे काम आहे, त्याचा दर्जा आहे, ते काम 50 वर्ष त्या नालींना काही झालेलं नाहीये. 50 वर्षांपासून रस्त्यांना काही झालं नाही. कामाचा दर्जा महत्वाचा असतो, काम करणं नुसतं महत्वाचं नसतं. कामाचा दर्जा आणि विकासाचं विजन घेऊन नानासाहेब आलेले. आणि माझी सगळ्याच पूर्ण मतदारसंघातील बंधू भगिनींना कळकळीची विनंती राहील की बदल हवा आहे, पण बदल नुसता काहीतरी बदल पाहिजे म्हणून नको. एक सक्षम नेतृत्व द्यायला पाहिजे, ज्याला अनुभव आहे, ज्याच्या पाठीमागे लोक आहेत आणि ते नक्कीच समाजकारण करत आलेले. तुम्हाला सांगायला आनंद होईल की सगळेजण वाढदिवस साजरे करतात, प्रत्येकाचा वाढदिवस चौकात होतो, छोटे छोटे सरपंचांचे होतो.
प्रत्येकाचा होतो. नुकतेच राजकारणात आलेल्यांचा पण वाढदिवस खूप मोठ्याने साजरा होतो. पण गेले 10 वर्ष हे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 1,11,000 फक्त समाजासाठी देतात. मग ते कोरोना निधी असो, कोरोना निधीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांनी 1,11,000 दिले. कुठेही पैसा वाया नको जायला म्हणून मुख्यमंत्री सहायता दिली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सांभाळणं असो किंवा आताच यावर्षी त्यांनी काय केलं की जे आपल्या हे असतात ना वीर माता वीर पत्नी असतात ना त्यांच्या परिवाराला काहीतरी फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे. त्या अगोदर केरळ पूरग्रस्त असो म्हणजे तालुक्यातले जे कोरोनाचे पालक गेले ज्यांचं पालकत्व गेलंय त्या मुलांचं पण त्यांनी सांभाळ करायचं हे घेतलेलं आहे. म्हणजे हे जे समाजकारण आहे, एक समाजकारण पाहिजे असतं. पैसा सगळ्यांकडे असतो पण एक दानत असते देण्याची, ती वृत्ती प्रत्येकामध्ये पाहिजे. नुसतं राजकारण करून चालणार नाही. आताच्या हे असं आलेलं आहे सगळं राजकारण खेळ झालाय. नक्कीच आपल्याला कोणीतरी समाजाचा विचार करणारा माणूस पाहिजे आणि राजेंचा नानासाहेबांवरती पूर्ण विश्वास आहे. ते मोठ्या संख्येने इथे निवडून येतील असा राजेंचा विश्वास आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. आणि पत्रकार बंधूंना तर मी विनंती करते की तुम्ही हे जे आज सहकार्य केलं हे असंच सहकार्य राहू द्या. नक्कीच मतदारसंघात बदल घडेल आणि एक सक्षम नेतृत्व मिळेल म्हणून एवढंच मी सांगते. आणि सर्व मतदार बंधूंना कळकळीची विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला नानासाहेबांना तुमचे आशीर्वाद द्या हीच विनंती करते. धन्यवाद. आपला पक्ष आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष संस्थेत. आपल्या पक्षामध्ये म्हणजे हे परिवर्तन महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. त्याच्यामध्ये बच्चूभाऊ कडूंचा एक प्रहार पक्ष आहे, शेतकरी संघटना आहे राजू शेट्टी यांची, आणि तिसरा स्वराज्य पक्षामध्ये राजे छत्रपती आहे. त्यांचं चिन्ह आहे पेनाची नीप 60 किरणांसह. नवीन इतिहास निर्माण करायला नाही, याच्यामध्ये एक सांगावं वाटतं की स्वराज्याच्या इतिहासामध्ये तलवार चालली होती पण या आताच्या इतिहासामध्ये ही पेनाची नीप एक नवीन इतिहास घडवेल. नवीन इतिहास लिहिला नवीन इतिहास लिहिला नक्कीच पात्र बदल घडेल आणि आपल्या मार्फत नवीन इतिहास घडला जाईल. लोकशाहीचा 4था आधारस्तंभ जो आहे पत्रकार आणि पत्रकारांची लेखणी आणि त्या लेखणी लोक पत्रकार